ज्याही लाडक्या बहिणींचे हप्ते थांबलेले असेल त्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकाकडे आपले जेही डॉक्युमेंट्स आहे हे सबमिट करा। तर लाडक्या बहिणींना असा एक विनंती अर्ज आहे जो अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे एक फॉर्म आहे की ज्यामध्ये तुमची जी KYC आहे ही चुकलेली आहे त्यांच्यासाठी हा विनंती अर्ज आहे। तर हा विनंती अर्ज तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकाला द्यायचा आहे आणि यासोबत तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र सुद्धा द्यायचं आहे। जर तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे जर ऑलरेडी अशा प्रकारे फॉर्म असेल तर तुम्हाला सोबत न्यायची गरज नाही आहे, त्यांच्याकडून फॉर्म घ्या। या प्रकारे संपूर्ण फॉर्म फिलअप करून घ्या आणि यावरती तुमची सिग्नेचर, त्यानंतर ठिकाण आणि दिनांक, तर अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे उपलब्ध करून दिलेली आहे। आणि स्वयंघोषणापत्र सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्या प्रकारे एक स्वयंघोषणापत्र सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक स्वयंघोषणापत्र आहे, यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांचे नाव, सही आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड सुद्धा द्यावे लागेल। आणि या व्यतिरिक्त जर अंगणवाडी सेविका तुम्हाला व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स मागत असेल तर ते तुम्हाला त्यांना द्यावे लागेल। तर हे जे दोन फॉर्म आहे हे आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना द्या। जर तुमचे हप्ते थांबलेले असेल तर, जर तुमचे हप्ते थांबलेले नसेल, तुमचे हप्ते सुरळीत सुरू आहे, एकही हप्ता थांबलेला नाही आहे, फक्त जानेवारीचा हप्ता सोडून, तर तुम्हाला यामध्ये काही करायची गरज नाही आहे। ज्यांचे हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिन्याचे हप्ते थांबलेले आहे आणि आता जानेवारीचा हप्ता तर कोणत्याच लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पाठवण्यात आलेला नाही आहे, परंतु KYC कंप्लीट झाल्यानंतर संपूर्ण लाडक्या बहिणींना 4,500 रुपये म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्याचे हप्ते एकत्रित देणार अशाबद्दलची सुद्धा माहिती उपलब्ध होणे सुरू झालेले आहे। तर तुमची KYC कंप्लीट झाली तर तुम्हाला राहिलेले तुमचे संपूर्ण हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। तर आपली जी ऑफलाईन KYC आहे ही लवकरात लवकर कंप्लीट करा। सरकारकडून म्हणजे शासनाकडून जी नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।